नमस्कार. महाराष्ट्र न्यूज 24/7 या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातील राजकीय परिस्थिती यावर आज विश्लेषण करणार आहोत. माळशिरस मतदारसंघामध्ये आजच्या करंट पोझिशनला किंवा करंट घडीला महाविकास आघाडी या महाविकास आघाडीकडून उत्तम जानकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यांनी तसा प्रचारही सुरू केलेला आहे. पण याच बाजूनं दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर महायुतीकडून इथून अजून उमेदवारी फायनल झालेली नाही. या ठिकाणी राम सातपुतेंनाही आता विरोध व्हायला लागला विद्यमान आमदारांना बाहेरचा म्हणून. त्याचबरोबर लोकलला अजून कोणालाही उमेदवारीविषयीचं पाचारण झालेलं नाही. पण एवढा महायुतीमध्ये सनाटा का, इतना सनाटा क्यों, हा प्रश्न आज लोकांमधून विचारला जाऊ लागला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर आणि इथले मातब्बर मोहिते पाटील यांच्याकडून लोकसभा निवडणुकीमध्ये दिलजमाई झाली. ही अपरिहार्यता होती, काळानुसार झालेली बदल होता का लोकांमध्येच ती गरज होती, याचं उत्तर शोधणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं नाही. परंतु एक अघटित घटना घडली की परंपरागत एकमेकाचे विरोधक हे एकत्र आले. कारण लोकसभेमध्ये या दोघांनाही उमेदवारी देतो म्हणून डावललं गेलं आणि ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली की तालुका लोकसभेमध्ये डावलला जातोय, नेतृत्वाकडून आपली अवहेलना होते. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण एकत्र यायचं. आणि मग ह्या गोष्टीविषयीचा निर्णय झाल्यानंतर मोहिते पाटील व उत्तम जानकर यांनी एकत्र आली, स्वतःला ऍडजस्टमेंट करून घेतली आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची महाविकास आघाडीकडून उमेदवारी लोकसभेमध्ये जाहीर झाली. आणि तेव्हाच पवारांच्या मध्यस्थीनं विधानसभेसाठी उत्तम जानकर हे निश्चित केले गेले होते. आणि मग ह्या दोघांची सोय त्या ठिकाणी करत असताना ही सोय लोकांमध्ये मान्य होती का, या गोष्टीचा विचार केला गेला आणि लोकसभेमध्ये त्यात बऱ्यापैकी यश त्यांना आलं. आज विधानसभेची उमेदवारी जाहीर होताना उत्तम जानकरांची उमेदवारी जवळपास जाहीर झालेलीच आहे. त्यामध्ये मोहिते पाटलांचाही सपोर्ट आहे. परवाच त्यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मोहिते पाटलांनीही, म्हणजेच मोहिते पाटलाचे तालुक्याचे सर्वेसर्वा जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांनी सांगितलं की आमच्याकडून कोणतीही हरकत नाही, पण तुम्ही प्रचार यंत्रणा लावा, बूथ यंत्रणा लावा. आणि त्याप्रमाणे उत्तम जानकरांनी त्या ठिकाणी बूथ यंत्रणा लावलेली आहे, चालू आहे, प्रचार दौरा सुरू केलेला आहे. आणि हा प्रचार दौरा सुरू असताना जे मनोमिलन, उद्या लोकांचं मनोमिलन खऱ्या अर्थानं होतंय का, तिथला परंपरागत मोहिते पाटील गट आणि परंपरागत मोहिते पाटील विरोधक गट हा एकत्र येतोय का, हे उद्याच्या काळामध्ये या विधानसभा निवडणुकीमध्ये पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. खूप महत्वाचं आहे त्या ठिकाणी. ह्या सगळ्या काळामध्ये धनगर विरुद्ध मराठा असं काही काळ राजकारण जरी चालत असलं तरी सुद्धा यातले काही मराठा काही धनगर असं एकमेकाच्या विरोधातली ही भूमिका असायची. आणि हे सगळंच आता एक झाल्यानंतर मग हे सगळे एकत्र येत आहेत का, निर्णायक मतदान होऊ शकतं का, या गोष्टीचा जर विचार केला तर या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये विधानसभेला जो शब्द मिळाला त्या शब्दाप्रमाणे प्रमाण राहतंय का. पण यामध्ये आणखीन एक होच आहे की जो उत्तम जानकरांचा दाखला हा सुप्रीम कोर्टामध्ये जरी त्याला स्टे मिळाला असला तरी तो दाखला हायकोर्टामध्ये अवैध ठरला गेला होता आणि त्याचं रिट पिटिशन हायकोर्टामध्ये आहे. नक्की त्याच्यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. उद्याच्या काळात या दाखल्यावर अवैधतेची टांगती तलवार आहे. तरी सुद्धा उत्तम जानकर निवडणूक लढवण्याचा धाडस या ठिकाणी करतात की कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं. तरीही या ठिकाणी मोहिते पाटील निश्चिंत आहे. याचं निश्चित गौडमंगाल काय किंवा याविषयीची निश्चित भूमिका काय, ही जर विचार केला तर इथं उद्याच्या काळात जर जानकर असू शकतात, आज निश्चित आहे. पण उद्याच्या काळात जर जानकरांच्या बाबतीमध्ये जर का दाखला अवैध ठरला तर या ठिकाणी उद्या उमेदवार कोण असणार आहे याचीही अजून निश्चिती नाही महाविकास आघाडीकडून. आणि जर ती निश्चिती पाहिली असेल तर तो दोघांना मान्य करणार का, ते उमेदवार दुसरा उमेदवार जसं ह्यांचं ऍडजस्टमेंट ठरलं की उत्तम जानकर विधानसभेसाठी आणि धैर्यशील मोहिते पाटील लोकसभेसाठी, ही जशी ऍडजस्टमेंट ठरली तशीच एक ऍडजस्टमेंट उद्याच्या काळामध्ये उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील कुटुंब आणि उत्तम जानकर यांच्यामध्ये या दोघांना मान्य होणारा उमेदवार असणार का, किंवा यांना दिलेला जर का उद्या पवारांनी आयात उमेदवार दिला भारतीय जनता पक्षासारखा तर मग उत्तम जानकर आणि मोहिते पाटील हे मान्य करणार का. आणि ही जर मान्य करायची पोझिशन असेल
तर मग उद्याच्या काळामध्ये निश्चित भविष्यात माळशिरस तालुक्याचं राजकीय अनुषंगानं चालणारं धोरण हे कसं असू शकतं हेही आज गुलदस्त्यातच आहे, त्यावरही कुठे क्लेरिफिकेशन होताना दिसत नाही. पण आज एक मात्र निश्चित आहे की तालुक्यामध्ये जरी शांतता असली, निर्णायक निवडणुकीच्या एका अनुषंगानं फायनलायझेशन मध्ये जात असेल, शांततामय मार्गानं दोन्हीही परंपरागत विरोधक एकत्र येत असताना ही निवडणूक विकासाभिमुख आणि या ठिकाणच्या एका भौगोलिक म्हणण्यापेक्षा सामाजिक शांततेसाठी कारणीभूत ठरते का, किंवा ही उद्याच्या काळातली क्रांती ठरू शकते का? कारण महाराष्ट्रातला हा एक आयडॉल मतदारसंघ आहे, परंपरागत विरोधक मतदारसंघ. पण तिथं आज एकत्रीकरण झालं आणि ज्या राष्ट्रीय पक्षामध्ये यांना फक्त वापर करून घेतला जात होता, त्या वापर करून घेण्याच्या काळामध्ये ह्यांनी राष्ट्रीय पक्षांना बाजूला फेकून ह्यांनी स्वतःने ऍडजस्टमेंट केली. पवारांच्या मध्यस्थीनं राज्याच्या पक्षानं त्या ठिकाणी सगळ्यात मोठी ऍडजस्टमेंट केली आणि लोकसभा हासिल केली. आता उद्याच्या काळात विधानसभा हासिल होते का आणि याचा माळशिरस तालुक्याच्या राहिलेल्या विकासावर कसा परिणाम होतोय हेही उद्याच्या काळामध्ये पाहणं खूप महत्वाचं आहे. पण इथं विरोधी उमेदवारामध्ये खूप मोठा सनाटा आहे. ह्याचं नक्की कारण काय, की कुठली स्ट्रॅटेजी त्यांच्याकडून चालवली जाते, एवढा सनाटा एखाद्या पक्षामध्ये असू शकतो हे माळशिरस तालुक्यामध्ये पाहताना आश्चर्यचकित होण्यासारखा. एकही महायुतीकडून उमेदवार अजून फायनल नाही किंवा कुणाचं नावही चर्चेत नाही. मग नक्की निश्चित काय का महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर यांनी यापूर्वी जसं डिक्लेअर केलं होतं की माझा डीएनए भारतीय जनता पक्षाचा आहे, मग भारतीय जनता पक्षाचा डीएनए असलेले उत्तम जानकर उद्याच्या काळात सोबत साथ करू शकतात का, आणि सोबत साथ केली तर उद्याच्या काळात छुपा कुठंतरी ऍडजस्टमेंट झाली का हेही पाहणं खूप महत्वाचं आहे. कारण मग आता महाविकास आघाडीकडून ऍडजस्ट होताना भारतीय महाविकास आघाडी युतीमध्ये या ठिकाणी सगळ्यात सनाटा आहे, त्यामुळं हा अंगोली निर्दोष होतोय. पण नक्कीच माळशिरस तालुक्याचं राजकारण एका वळणाने, वेगळ्या वळणावर, वेगळ्या धाटणीनं आणि महाराष्ट्राला एक दिशा देणारं राजकारण ठरतंय. एकीकडं अनेक उमेदवारांना दमछाक होत असताना या ठिकाणी मात्र स्मशान शांतता आहे. एकतर्फी काम सुरू असताना पुढं कोणी नाही असं समजून सगळं सुरू आहे आणि वस्तुस्थिती ही तीच आहे. मग हे असं का घडतंय या विषयीच आहे की राजकारणाचा माहोल हा राजकारणाच्या ठिकाणी असला पाहिजे, पण राजकारणाचा माहोल नसताना शांततेनं हे राजकारण आज इथं घडतंय. पाठीमागच्या 10-15 वर्षातल्या 3-4 निवडणुका पाहिल्या तर त्या अशांततामय वातावरणामध्ये किंवा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत त्या निवडणुका घडल्या किंवा त्या ठिकाणी झाल्या नाही. त्यामुळे उद्याच्या काळात इथली ST SC लोकांची कशा पद्धतीनं उठाव होतोय हेही पाहणं खूप औत्सुक्याचं आहे. त्यामुळे उद्याच्या काळात मोहिते पाटील, उत्तम जानकर, SC ST, जातीय समीकरण ह्या सगळ्या गोष्टी कशा बदलतात, कशा येतात, मोहिते पाटील ही स्थिर भूमिका आजची आहे ती भविष्यात ठेवतील का, किंवा उत्तम जानकर आता आहेत तसेच भविष्यात स्टिकअप राहतील का, किंवा उद्याच्या काळात उत्तम जानकर विधानसभेला आणि मोहिते पाटील लोकसभेला ही जी आज झालेली ऍडजस्टमेंट आहे ती उद्याच्या काळात अशी दीर्घकालीन टिकू शकते का हे कळणं भविष्य काळामध्ये पाहणं औत्सुक्याचं ठरेल.